नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे। ती माहिती व्यवस्थित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून काय माहिती देण्यात आली आहे लाडक्या बहिणींना, ती माहिती आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे। हा पॉइंट तुमच्या लक्षात असू द्या। ज्या महिला ई-केवायसी आत्तापर्यंत केलेला नाही आहेत किंवा ज्या महिलांची ई-केवायसी बाकी आहे, अशा महिलांकडून काही व्यक्ती पैसे काढून घेत आहेत की आम्ही व्यवस्थित ई-केवायसी करून देऊ, तर या आमिषाला बळी पडू नका। तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ही ई-केवायसी करता येतं अशी माहिती पुढे देण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया ही बंद सध्या करण्यात आली आहे। ही प्रक्रिया सध्या नवीन जी आहे फॉर्म भरण्याची ती सुरू नाही, मात्र ई-केवायसी करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। या प्रक्रियेस कोणत्याही मध्यस्थींची आवश्यकता नसून महिला मोबाईलवरून स्वतः ई-केवायसी करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकाची मदत घेऊ शकतात अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। म्हणजे तुम्हाला स्पष्ट लक्षात आलं असेल की तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ई-केवायसी तुम्हाला करता येतं। ई-केवायसी कशा पद्धतीने करायचं आहे या संदर्भात व्हिडिओ या ठिकाणी लावलेला आहे, ते व्हिडिओ पाहून तुम्ही करू शकता। धन्यवाद।